कल्याण शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मक्का मदिना आणि काश्मीर जाण्याच्या वादामुळे दामाद आणि सासऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला, ज्यामुळे संतापलेल्या सासऱ्याने दामादवर ॲसिड फेकले। या घटनेत इबाद फाल्के नावाच्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इबाद फाल्के यांचा नुकताच जकी खोटाल यांच्या मुलीशी निकाह झाला होता। इबादला हनीमूनसाठी काश्मीरला जायचे होते, तर जकी खोटाल यांची इच्छा होती की नवविवाहित जोडप्याने मक्का मदिना प्रार्थनेसाठी जावे। यावरून मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता। गुरुवारी रात्री सुमारे 8 वाजता इबाद लाल चौकी भागातून पायी घरी जात असताना जकी खोटाल यांनी त्याला अडवले। वादावादी दरम्यान जकी खोटाल यांनी आणलेल्या ॲसिडने इबादवर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। जकी खोटाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडाली आहे। कुटुंबियांमधील वाद ॲसिड हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्याचे कारण ठरेल यावर लोक थक्क झाले आहेत। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जकी खोटाल यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा। जखमी इबादची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांनी सांगितले आहे की त्याच्या चेहऱ्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपी लवकरात लवकर अटकेत येईल असा दावाही केला आहे। एक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फाल्के यांच्यामध्ये त्यांच्या लग्न झालेले त्यांच्या जावाईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं होतं। तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाला यांनी मनात राग धरून जावई इबाद फाल्के याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला धमकी देऊन त्याला हे गंभीर जखमी केलेले आहे। ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तपासामध्ये ACP घेटे साहेब आणि DCP अतुल झेंडे साहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत।